जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथं पोलीस भरतीला पडलेले बुद्धिमत्तेचे क्वेश्चन घेणार आहे बघा. ओके, 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार. जे तुम्हाला बुद्धिमत्तेचे टॉपिक आहे त्याच्या प्रत्येक टॉपिकवरती आपण इथं क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न केला बघा. तुम्हाला 100% फायदा होणार आणि ते क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे कमी वेळामध्ये. ओके, हे आपण इथं बघणार आहे ट्रिकच्या द्वारे. ओके, 10-10 सेकंदामध्ये कसं सॉल्व्ह करायचं, त्याच्यानंतर कसा अप्रोच पाहिजे तुमचा आणि तुम्ही लवकरात लवकर कसे सॉल्व्ह करू शकताय. कारण का पोलीस भरतीला बुद्धिमत्ता हा टाइम कन्झ्युमिंग आहे बघा. सिंपल वाटत असला तर टाइम कन्झ्युमिंग आहे आणि इथंच तुमचा मार्क जातात. आपण कसं सॉल्व्ह करायचं आता वन बाय वन बघत जाऊया. ओके, आता ह्याच्यामध्ये आपला पहिला क्वेश्चन आपण बघूया. दिशा टॉपिक वरती आपला पहिला क्वेश्चन आहे. पहिला क्वेश्चन काय म्हणते बघा. कपिल सरळ पूर्वेकडे 5 मीटर गेला, नंतर उजवीकडे 90 अंशामध्ये वळून 12 मीटर गेला, पुन्हा उजवीकडे 90 अंशामध्ये वळून 15 मीटर गेला व शेवटी पुन्हा उजवीकडे वळून 90 अंशामध्ये 22 मीटर गेला. तर मूळच्या स्थानापासून तो सध्या कोणत्या दिशेला व किती अंतरावरती आहे. ओके, कोणत्या दिशेला काढायचं आणि किती अंतरावरती हे काढायचं बघा. आपल्याला महत्वाचं आहे पहिल्यांदा दिशा माहिती असणं. ओके, नवीन मुलांना दिशा माहिती नसतात, दिशा माहिती असणं महत्वाचं आहे. वरती जी काही दिशा असते ती उत्तर आहे, सगळ्यांना माहिती आहे. ओके, ही दिशा आहे पूर्व, इकडे पश्चिम आणि उत्तरच्या विरुद्ध कुठली दिशा असते बघा, दक्षिण. ओके, ह्या झाल्या आपल्या 4 दिशा. राईट, त्याच्यानंतर बघा वायव्य, ईशान्य, नैऋत्य, आग्नेय. ओके, वा न आ ई, वा न आ ई असं लक्षात ठेवा. वा म्हणजे वायव्य, न म्हणजे नैऋत्य, आ म्हणजे आग्नेय आणि ई म्हणजे ईशान्य. ओके, ह्या दिशा पहिल्यांदा माहिती असणं महत्वाचं आहे. त्यानंतर ह्यामध्ये महत्वाचा एक तुम्ही डायग्राम कशी ड्रॉ करताय बघा. ओके, डायग्राम ड्रॉ करणं पण महत्वाचं आहे बघा. आपण आता वन बाय वन इथं जाऊया. पहिल्यांदा बघा काय काय जे म्हटलंय ते आपण इथं ड्रॉ करू जाऊया. बघा, कपिल पूर्वेकडे 5 मीटर गेला. ओके, त्याच्या मूळ स्थानापासून कुठे गेला, पूर्वेकडे किती गेला, 5 किलोमीटर गेला. सॉरी, किती गेला, 5 मीटर गेला मूळ स्थानापासून. ओके, 5 मीटर. राईट, 5 मीटरचं अॅरो घ्या म्हणजे तुम्हाला समजेल की उजवी डावी कसं जायचं. 5 मीटर पूर्वेला गेला. त्यानंतर पुढचं काय म्हणते बघा. नंतर उजवीकडे 90 अंशामध्ये वळून 12 मीटर गेला. 90 अंशामध्ये वळाला उजवीकडे म्हणजे खालच्या साईडला आणि किती गेला बघा, 12 मीटर गेला. ओके, आपण 12 मीटर दाखवूया असं. बरोबर किती गेला बघा, तो 12 मीटर गेला. राईट, त्यानंतर बघा पुढचं म्हणते पुन्हा उजवीकडे वळून 15 मीटर गेला. आता हे तर महत्वाचं आहे बघा. उजवीकडे म्हणजे कुठं बघा, असं अॅरो आहे तुमचा. ओके, ही डावी बाजू आहे, ही उजवी बाजू, म्हणजे उजवीकडून किती गेला बघा, ते म्हणते 15 मीटर गेला. म्हणजे या साईडला त्याला 15 मीटर हे करा. किती गेला बघा, 15 मीटर गेला. राईट, आणि शेवटी पुन्हा उजवीकडे वळून 90 अंशामध्ये 22 मीटर गेला. ओके, 90 अंशामध्ये उजवीकडे म्हणजे वरच्या साईडला किती गेला, 22 मीटर. बरोबर लाईन ड्रॉ करताना बरोबर ड्रॉ करणे. ओके, हे असं 22 मीटर गेला. आता आपल्या डायग्राम पूर्ण झाली. गेला तर मूळ स्थानापासून तो सध्या कोणत्या दिशेला आणि किती अंतरावरती आहे, हे त्याचं मूळ स्थान आहे आणि ते हित आहे, हे आपल्याला काढायचं आहे. ओके, आपण डॉटेड लाईनचा वापर करूया म्हणजे आपल्याला समजेल की तो कुठं आहे. मूळ स्थानापासून तो सध्या हित आहे, हे आपल्याला अंतर काढायचं आहे बघा. ओके, आपण ह्याच्यामध्ये थोडं कन्स्ट्रक्शन करून घेऊया, घेते की आपण जोडून घेऊया. आपल्याला काय करायला पाहिजे, इथं पायथागोरसचा थेरम आपल्याला इथं अप्लाय करायला पाहिजे. ओके, आता बघा आपण इथं जे अंतर आहे ते टाकून घेऊया. पहिल्यांदा हे किती आहे आपण बघितलं, पहिला 5 मीटर गेला, नंतर किती गेलाय बघा, इथे खालच्या साईडला 12 मीटर गेलाय, नंतर किती गेला ह्या 15 आणि नंतर हे जे डिस्टन्स आहे शेवटला किती आलाय, तो 22. हे किती आलाय, 22. ओके, सगळं आपण डिटेलमध्ये लिहून घेतलं. मला सांगा टोटल हे नाही ते 15 आहे, हे 5 गेलं तर हे किती असणार आहे बघा, हे 10 असणार आहे. राईट, त्याच्यानंतर बघा हे टोटल 22 आहे. मग हे जर 12 असेल, हे 12 आहे म्हणजे हे पण काय असणार आहे तुमचं 12. मग 22 मधनं 12 गेले, राहिले किती बघा, 10. आता हा पायथागोरस त्रिकोण झाला का बघा. आणि आपल्याला कुठलं डिस्टन्स काढायचं आहे बघा, हे डिस्टन्स काढायचं, एक्स म्हणजे किती. ओके, हे डिस्टन्स आपल्याला काढायचं. आता ते आपण काढून घेऊया. पायथागोरसचा थेरम वापरूया आपण ह्याच्यामध्ये 90 डिग्रीचा. एक्स बरोबर काय म्हणते बघा, कर्ण वर्ग. ओके, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग प्लस उंची वर्ग. पाया किती आहे बघा इथं, पाया 10 आहे, 10 वर्ग प्लस उंची किती आहे बघा इथं, 10चा वर्ग. म्हणजेच एक्स वर्ग बरोबर 10चा वर्ग 100 प्लस 100, म्हणजेच एक्स वर्ग बरोबर किती आलं बघा तुमच्या इथं 200. म्हणजेच एक्स बरोबर वर्गमुळात 200. राईट, ह्याचा वर्गमूळ निघत नाही, वर्गमुळात 200 मीटर. वर्गमुळात 200 मीटर हे झालं तुमचं अंतर. ओके, आणि मूळ स्थानापासून कोणत्या दिशेला आहे बघा, तो हे त्याचं मूळ स्थान आहे. आणि कोणत्या दिशेला, ह्या दिशेला. आणि ही दिशा म्हणजे कोणती आहे बघा इथं, वायव्य. वायव्येकडे 200 मीटर. म्हणजेच बघा पर्याय क्रमांक 1 हे झालं तुमचं इथं उत्तर. आहे का नाही सांग बघा, एकदम सिंपल आहे, काहीच अवघड नाही. पण तुमचा अप्रोच कसा आहे, ओके, शांत डोक्यानं सोडवणं अत्यंत महत्वाचं आहे बघा. ओके, तर आता पुढचा क्वेश्चन बघा. आता विद्यार्थी मित्रांनो आपला दुसरा क्वेश्चन आहे बघा. दुसरा क्वेश्चन जे आहे तो आपला महत्वाचा बैठक व्यवस्था, सिटिंग अरेंजमेंटची एक पझल आहे आणि ती आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. राऊंड टेबल आपण जे काय म्हणतो किंवा राऊंड बसवायचं आपल्याला इथं, एकदम महत्वाचं 6 लोकांना बसवायचं, त्याच्यावरती पझल आहे बघा. 6 मुले वर्तुळाकार केंद्राकडे चेहरा करून बसले आहेत. पी च्या डावीकडे दुसरा यम आहे जो एन समोर बसतो. एन हा टीच्या डावीकडे लगेच आहे, तर टीच्या उजवीकडे दुसरा यम आहे. सी च्या समोर पी आहे, उरलेल्या एका जागेवर आर आहे. तर सी चे आर पासूनचे स्थान सांगा आणि हे आपल्याला इथे सांगायचं बघा. ओके, पहिल्यांदा महत्वाचं आपण राऊंड एक काढून घेऊया, कारण का गोलाकार बसवायचा आहे आपल्याला इथं, तर ते महत्वाचं आहे. ओके, कन्स्ट्रक्शन तुम्ही कसं करताय अत्यंत महत्वाचा रोल प्ले करते बघा. ओके, एक आपण राऊंड काढून घेतला.
त्याच्यानंतर आपल्याला 6 लोकांना बसवायचं आहे. तुम्ही कसं बसवता हे एक महत्वाचं आहे बघा. ओके, असं उगाच कसं पण बसवायचं नाही. ओके, बसवताना कसं करायचं, एकदम समोरासमोर आली पाहिजेत बरोबर, म्हणजे तुमचं पझल अजिबात चुकणार नाही, एकदम प्रॉपर तुमचा आन्सर येऊन जाईल. हाय का नाही सांगा बघा. तुम्ही चुकीच्या ठिकाणी त्यांना बसवलं किंवा चुकीचं काहीतरी कन्स्ट्रक्शन करून टाकलं तर तुमचं ते चुकू शकते बघा. ओके, 6 लोकांना बसवायचं, असं समोरासमोर आपला अजिबात चुकणार नाही. केंद्राकडे तोंड करून म्हणलंय बघा. ओके, मग प्रत्येकाची तोंड आपण काय करूया, केंद्राकडे करूया. कन्स्ट्रक्शन प्रॉपरली करून घ्यायचं, नाही तर कसं पण सोडवायचं नाही, टाइम कमी असतोय आपल्याकडे, राईट. हे झालं पडदेशी. आता बघा एक एक आपण वाचू जाऊया. 6 मुलं केंद्राकडे चेहरा करून बसतात, काय प्रॉब्लेम नाही. पीच्या डावीकडे दुसरा यम आहे, पीच्या डावीकडे दुसरा यम आहे. आता बसवायचं कुठनं चालू करायचं हे महत्वाचं. ओके, इथनं चालू करायचं, कारण का उजवा डावा तुम्हाला समजते. ओके, कुठल्या पण तुम्ही चालू करू शकता, पण इथनं चालू केलं का तुम्हाला सिंपल आहे. ही तुमची उजवी बाजू, ही डावी बाजू तुम्हाला समजून जाते, राईट. पीच्या डावीकडे दुसरा कोण आहे बघा, यम आहे. इथं पीला जर बसवलं, पीच्या डावीकडे हाय नाही, तुम्ही डावे उजवं करू शकताय. पीच्या डावीकडे दुसरा कोण आहे बघा, यम आहे. पहिला दुसरा यम आहे, राईट. जो यन समोर आहे. ओके, म्हणजेच बघा हे कॉमा काढून टाका, म्हणजे यम जो यन समोर बसतो असं ते वाक्य हे तुम्हाला समजणं महत्वाचं आहे बघा. ओके, कारण तुम्ही कन्फ्युजन होणार की इथं पी का यम, पण इथं यम जो यन समोर बसतो. मग यमच्या समोर कोण बसते बघा, इथं एन. झालं, 3 जण बसलेत. यन हा टीच्या डावीकडे लगेच आहे. यन कुठं आहे, टीच्या डावीकडे लगेच, इथं टी बसणार. टीच्या डावीकडे लगेच कोण आहे, यन आहे. हे झालं. पुढचं बघा, तर टीच्या उजवीकडे दुसरा यम आहे. टीच्या उजवीकडे दुसरा यम आहे, हाय का बघा. टीच्या उजवीकडे दुसरा यम आहे. आपण जे काही कन्स्ट्रक्शन केलं एकदम प्रॉपरली बरोबर आहे, अजिबात चुकलेलं नाही, राईट. सीच्या समोर पी आहे. सीच्या समोर कोण आहे बघा, इथं पी, म्हणजे सी पी एकमेकांच्या समोर आहे. उरलेल्या एका जागेवरती आर आहे. उरलेल्या एका जागेवरती कोण आहे बघा, आर आहे. बरोबर सगळं आपण बसवलंय. तर सी चे आर पासूनचे स्थान सांगा. ओके, सीचं आर पासूनचं काय स्थान आहे बघा. आर पासून बघा, आरच्या डावीकडे काय आहे, ते दुसरा आहे. आता कुठं आहे ते बघूया आपण याच्यामध्ये. सी हा आरच्या डावीकडे दुसरा, पर्याय क्रमांक पहिला हे तुमचं उत्तर आहे. कायच अवघड नाही, एकदम सिंपल, तुम्ही इझी वेने तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. पण तुमचं कन्स्ट्रक्शन प्रॉपर असणं, डायग्राम प्रॉपर असणं इथं महत्वाचं आहे बघा. ओके, तर अशी पद्धत तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता पुढचा क्वेश्चन आहे त्याच्यानंतर. बघा हे मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे, आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे याच्यामध्ये. तर आपल्याला जे दिले बघा, प्लस म्हणजे भागिले, भागिले म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणिले, गुणिले म्हणजे अधिक, आणि हे आपल्याला दिले, सॉल्व्ह करायचं आहे. फक्त चिन्ह काय करायचं, एक्सचेंज करायचे आणि कंचे भागू बेवनुसार हे सोडवायचं. पहिल्यांदा आपण लिहून घेऊया, पहिल्यांदा ते काय काय ते. ओके, 21 21 प्लस 7 21 प्लस 7 भागिले 42 भागिले 42 वजा 2 गुणिले 3 वजा 2, राईट. पहिल्यांदा लिहून घेतलं. आता आपण एक एक चिन्ह बदलत जाऊया. ओके, अंक असे आहे तसे ठेवा, काय प्रॉब्लेम नाही. 21 अधिकचं काय होणार बघा, अधिकचं काय होणार, अधिकचं भागिले होणार. अधिकचं काय होणार बघा, इथं अधिकचं होणार भागिले, राईट. भागिले, भागिलेचं काय होणार बघा, वजा बाकी. भागिलेचं होणार वजा, वजा 42 वजा 42, राईट. वजाचं काय होणार बघा, वजाचं गुणिले होणार. वजाचं होणार गुणिले, गुणिले 2. गुणाकाराचं काय होणार बघा, गुणाकाराचं होणार इथं अधिक, अधिक 3. परत वजाचं काय होणार म्हणते, वजाचं होणार गुणिले, गुणिले 2. आणि हे काय करायचं आपल्याला इथे सॉल्व्ह करून घ्यायचं बघा. ओके, आपण सॉल्व्ह करून घेऊया. इथं पहिल्यांदा भागाकार, कंचे भागू बेवनुसार पहिल्यांदा भागाकार करून घ्यायचा इथं, नंतर गुणाकार. 7 एके 7 7 तरी 21, म्हणजे इथं उत्तर काय आलं बघा तुमचं, इथं 3 उत्तर आलं, राईट. त्याच्यानंतर गुणाकार करूया. 42 दुनी किती बघा, 42 दुनी 84 प्लस परत गुणाकार, 3 दुनी 6 3 दुनी 6. आता बघा ह्याच्यामध्ये ह्याला प्लस चिन्ह आहे आणि ह्याला मायनस. डिफरंट चिन्ह असतील, म्हणजे भिन्न चिन्ह असतील तर वजाबाकी करायचं, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं, राईट. आता बघा ह्याच्यामध्ये इथं प्लस आहे तर मायनस आहे. मग 3 मध्ये 84 जाते का, जात नाही. 84 मधून 3 गेले किती आलं बघा तुमचं इथं, 81. आणि मोठ्या संख्येत चिन्ह वजा आहे आणि प्लस 6. परत इथं भिन्न चिन्ह आहेत बघा. आता परत भिन्न चिन्ह आहेत, परत वजाबाकी. 81 मधनं 6 गेले किती आलं बघा तुमचं इथं, 75. आणि मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजेच वजा 75, हे झालं तुमचं इथं आन्सर. कुठे दिसतंय बघा, वजा 75 इथं, पर्याय क्रमांक 3 हे झालं तुमचं उत्तर. आहे का नाही, पहिल्यांदा लिहून गेले आणि एकदम शांत डोक्यानं तुम्ही काय करा, चिन्ह बदला, 100% तुमचं उत्तर बरोबर असणार आहे. ओके, आता पुढचं नेक्स्ट, त्याच्यानंतर आता आपला संख्या मालिका हा जो क्वेश्चन आहे प्रत्येक एक्झामला असतो बघा. तर हे संख्या मालिका चांगलं करणं महत्वाचं आहे. यासाठी तुम्हाला घन, बेरीज, वजापैकी तुम्हाला प्रॉपर आले पाहिजे, घन, वर्ग वगैरे पण आले पाहिजे, राईट. आपण पहिल्यांदा लिहून घेऊया काय काय ते. 2 नेक्स्ट 28, त्यानंतर आहे बघा 126 126, त्यानंतर क्वेश्चन मार्क म्हणा किंवा एक्स म्हणा, आणि आपण 730. ओके, पहिल्यांदा आपण लिहून घेतलं काय काय विषय. बघा एकदम संख्या वाढायला लागल्यात, एकदम वाढायला आहे की नाही सांगा बघा. ओके, मग ह्याच्यामध्ये काहीतरी गुणाकारचं असू शकते, वर्ग असू शकतात किंवा घन वगैरे असू शकते. आपण एक चेक करूया याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये गॅप कितीचा आहे बघा, 26चा आहे, पण ह्याच्यामध्ये भरपूर गॅप आहे, राईट. त्यानंतर हे जे 14 पट आहे, पण हे 14 पट दिसते का, दिसत नाही. तुम्हाला थोडं बारकाईनं निरीक्षण केल्यानंतर असं लक्ष येते बघा. हा जो आहे 3चा वर्ग प्लस 1 आहे का बघा,
सॉरी 3चा घन प्लस 1 आहे का बघा, 3चा घन प्लस 1, 3चा घन 27, 27 प्लस 1 28. चेक करूया आपण. हा बघा जरा 5चा घन प्लस 1, 5चा घन 125 प्लस 1, म्हणजे तुम्हाला समजलं की एक घनाचं काय तर आहे. इथं बघा त्याच्यानंतर 1चा घन प्लस 1, म्हणजे 1चा घन प्लस 1, 1 3 5 म्हणजे विषम संख्येत. आणि इथं काय असणार आहे बघा तुमचा 7चा घन प्लस 1, त्यानंतर इथं काय असणार आहे तुमचं 9चा घन प्लस 1, आणि 9चा घन किती आहे बघा 729 आणि 730, म्हणजे आपलं बरोबर आहे लॉजिक. आता बघा इथं 7चा घन किती आहे बघा 343 आणि प्लस 1, म्हणजेच तुमचं उत्तर काय असणार आहे इथं 344. आणि 344 कुठे दिसते बघा तुमचं इथं पर्याय क्रमांक 3. हे झालं तुमचं इथं उत्तर. आहे की नाही सांगा, तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. आहे की नाही सांगा. ओके, काहीच अवघड नाही ह्याच्यामध्ये. तुम्हाला घन वर्ग पाठ असणं महत्वाचं आहे. घन तुम्हाला 10 पर्यंत तरी पाठ पाहिजेत, वर्ग तुम्हाला 30 पर्यंत पाठ पाहिजेत. ओके, तर तुम्ही असे क्वेश्चन्स इझिली क्रॅक करू शकता बघा. ओके, आता पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर. खालील चौकटीत रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून संख्या पूर्ण करा. हे जे चौकट आहे किंवा ही मालिका आपल्याला पूर्ण करायची बघा. ओके, आता इथं बघा 15 5 दिले. पहिल्यांदा बघायचं की मोठी संख्या कशी आली. ओके, ही मोठी संख्या कशी आली तुम्हाला समजलं की तुमचं उत्तर येऊन जाईल बघा. इथं काय दिसतंय बघा आपल्याला 15 5 75, पण इथं 60 आहे. पण 15च्या पुढे 60 आहे का, आहे 15 आणि चोक 60. म्हणजेच हे जे आहे ते कसं दिलंय बघा, खालची संख्या 15 आहे तशी गुणिले वरच्या संख्येतून 1 वजा केले. म्हणजेच काय केलंय बघा, इथं 5 मधनं 1 वजा केलं म्हणजे उत्तर किती आलं 15 आणि चोक 60. राईट. आपण तिकडचं पण हे लॉजिक चेक करूया. 35 गुणिले 7 वजा 1, 7 वजा 1 म्हणजे किती हो 35 गुणिले 6, आणि 35 गुणिले 6 म्हणजे किती उत्तर येते बघा तुमचं इथं 210. 210 म्हणजे आपलं लॉजिक बरोबर आहे. राईट. आता बघा तिथं किती आहे बघा 6, इथं 6 वजा 1 म्हणजे इथं काय असणार आहे बघा 5 असणार आहे. आणि कुठल्या संख्येला 5 न गुणल्यानंतर 120 येते, ते आपला आन्सर असणार आहे बघा. काय असणार आहे ते आपलं इथं आन्सर असणार आहे. आपण चेक करूया ह्याच्यामध्ये. ऑप्शनवरून जाऊ शकताय. 10 5 50 म्हणजे हे तर काय येणार नाही. 12 पंचे 60 हे पण काय येणार नाही. 18 पंचे 90 ते पण नाही. आणि 24 5 किती असणार आहे तुमचं 24 5 120 म्हणजे तुमचा आन्सर काय बघा 24. ओके, असं तुम्ही डिकोड करू शकताय. अत्यंत महत्वाचं आहे, तुम्हाला लगेच समजणं. ओके, एकदम महत्वाचं आहे बघा क्वेश्चन. पुढचं त्यानंतर ब्लड रिलेशन, नातेसंबंधावरती क्वेश्चन आहे बघा. आता कसं सॉल्व्ह करायचं बघा. ह्याच्यामध्ये ब्लड रिलेशन दिलेलं नाही, त्याच्यामध्ये कोडिंग डिकोडिंग आपल्याला ओके ते सॉल्व्ह करायचं आहे. ए प्लस बी म्हणजे काय, ए हा बीचा भाऊ आहे. ए गुणिले बी म्हणजे ए ही बी ची बहीण आहे. ए वजा बी म्हणजे ए ही बी ची आई आहे. ए भागिले बी म्हणजे ए हा बी चा मुलगा. तर वरील माहितीनुसार हे दिले तुम्हाला सगळं इक्वेशन. तर समीकरण दिले, पी चा आरशी काय संबंध आहे ते सांगा असं म्हणले बघा. ओके, तर हे तुम्हाला डिकोड करूया. पहिल्यांदा इथं जे समीकरण दिले ते पहिल्यांदा आपण लिहून घेऊया काय आहे ते. पी गुणिले एम आपण हे डिकोड करत जाऊया. अधिक एन भागिले आर, आणि ह्याला काय करायचं आपल्याला डिकोड करायचं आहे. कसं करायचं बघा, वरती आपल्याला माहिती दिल्या. ओके, समान जनरेशनचे असतील सलग ओके एक समान येणार. त्याच्यानंतर जनरेशन चेंज झाली वरती किंवा खाली. ओके, पप्पा वगैरे असतील मम्मी वरती, त्याच्यानंतर बघा मुलं वगैरे असेल तर ते खालच्या साईडला ड्रॉ करायचं. तुमचं उत्तर येते बघा. काय म्हणते बघा, पी गुणिले एम. इथं बघा ए गुणिले बी म्हणजे ए ही बी ची बहीण आहे, म्हणजे पी गुणिले एम, पी ही एम ची बहीण आहे. काय येणार बघा, पी कुणाची बहीण आहे, एमची बहीण आहे. राईट. हे पहिलं वाक्य झालं. एमचं काही जेंडर नाही, ज्याचं जेंडर दिलंय तेवढंच फक्त घ्यायचं. एम प्लस एन, प्लस कुठे आहे बघा याच्यामध्ये प्लस. ए प्लस बी, ए हा बी चा भाऊ आहे, म्हणजे एम हा एनचा भाऊ आहे. एम कुणाचा भाऊ आहे, एनचा. एमचं जेंडर फिक्स झालं, एनचं काही जेंडर दिलेलं नाही, भाऊ आहे म्हणजे प्लस. राईट. एन भागिले आर, भागिले कुठे आहे बघा तिथं. ए भागिले बी म्हणजे ए हा बी चा मुलगा आहे, ए हा बी चा मुलगा, मग एन हा कुणाचा मुलगा आहे, आरचा. एन हा कुणाचा मुलगा आहे बघा, आरचा मुलगा आहे म्हणजे प्लस. आरचा काय जेंडर दिलेला नाही. ओके, एकतर त्यांची मम्मी असेल सर्वांची किंवा पप्पा असतील बघा. आणि तुम्हाला काय विचारलंय, पी चा आरशी काय संबंध आहे. ह्या पी चा आरशी काय संबंध आहे. आर जो आहे त्याची ही 2 मुलं आहेत, एम आणि एन, आणि पी कोण आहे बघा, आरची मुलगी आहे. पी ही आरची मुलगी इथं आहे बघा. पर्याय क्रमांक 1, पी ही कोण आहे बघा, आरची मुलगी. राईट. कोण आहे ती, मुलगी. तर तुम्ही असं काय करू शकता, डिकोड करू शकता. पहिल्यांदा फक्त लिहिणं प्रॉपरली अत्यंत महत्वाचं आहे बघा, तरच तुमचं उत्तर बरोबर येणार. नाही तर चुकीचं काय तर लिहिलं असा तर तुमचं जाऊ शकते, आणि असं तुम्ही डिकोड करू शकता. राईट. आता पुढचा क्वेश्चन. आता विद्यार्थी मित्रांनो पुढचा क्वेश्चन आहे बघा, अत्यंत महत्वाचा पुढचा क्वेश्चन आहे. तर फासा किंवा आपण ठोकळा जो का टॉपिक म्हणतोय त्या टॉपिकवरती क्वेश्चन आहे बघा. तर तुम्हाला काय दिलंय बघा, दिलेल्या खुल्या आकृतीवरून योग्य घन बनवा आणि योग्य पर्याय निवडा. ह्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, घन तयार करायचं आहे बघा, महत्वाचं. आता इकडे या पहिल्यांदा. ओके, ह्याच्यावर पर्याय दिला, त्यातला कुठला योग्य आहे आपल्याला ओळखायचा आहे. आता बघा 3च्या विरुद्ध काय असणार बघा, इथं महत्वाचं. 3च्या विरुद्ध 1 असते बघा. 3च्या विरुद्ध काय असते, 1 असते. नेक्स्ट बघा,
5च्या विरुद्ध काय असणार आहे बघा 6. 5च्या विरुद्ध 6 आणि ह्या 4च्या विरुद्ध काय असणार आहे बघा इथं, सॉरी 2च्या विरुद्ध काय असणार आहे तुमचं 4 असणार आहे. 2च्या विरुद्ध काय असणार आहे 4 असणार आहे. जे विरुद्ध आहेत ते आजूबाजूला येतील का, आजूबाजूला अजिबात येणार नाही बघा. ओके, आपण 1 बाय 1 चेक करूया. जे विरुद्ध आहे ते आजूबाजूला येणार नाही. राईट. आता पहिला बघा ह्याच्यामध्ये 1, 3 आणि 5 बघा. 1, 3 आणि 5, 1 आणि 3 बघा विरुद्ध आहेत आणि विरुद्ध आजूबाजूला येतील का, अजिबात येणार नाही. म्हणजे हा पर्याय तर काय अजिबात येणार नाही, कारण का जे विरुद्ध आहे ते आजूबाजूला येईल का, अजिबात आजूबाजूला येणार नाही. राईट. पुढचं बघा 2 नंबर चेक करूया आपण. 1, 5 आणि 6 इथं बघा 1 येत आहे, पण 5 आणि 6 हे विरुद्ध आहेत आणि विरुद्ध आजूबाजूला येतील का, अजिबात येणार नाही. म्हणजे हा पण पर्याय अजिबात येणार नाही, हा पाचसा पण येणार नाही. 3 नंबरचा चेक करूया आपण. 1, 2 आणि 5 बघा कुठं कुठं आहे. 1 येत आहे, 2 येत आहे आणि 5 येत आहे. ओके, कोणच विरुद्ध नाही, म्हणजेच काय आहे तुमचं पर्याय क्रमांक 3 तो बरोबर आहे बघा. ओके, 100% बरोबर आहे. तुम्ही चौथा पण चेक करू शकता बघा. 2, 4 आणि 1 इथं बघा 2 आणि 4 हे विरुद्ध आहेत आणि विरुद्ध आजूबाजूला येतील का, आजूबाजूला अजिबात येणार नाही. म्हणजे हे पण चुकीचं आहे. म्हणजेच तुमचा कुठला फासा बनू शकते, फक्त पर्याय क्रमांक 3. राईट. एकदम सिंपल, काहीच अवघड नाही. आता पुढचा बघूया. नेक्स्ट सांकेतिक भाषेत. ओके, कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन आहे. आता कसं सॉल्व्ह करायचं आपण बघूया याच्यामध्ये. जर टीचर हा शब्द एका सांकेतिक लिपीत WHENHNLZ असा लिहितात, तर त्याच भाषेमध्ये स्टुडंट हा शब्द कसा लिहाल. राईट. आता पहिल्यांदा आपण इथं बघूया टीचर. पहिल्यांदा लिहून घ्या आपण याच्यामध्ये टीचर. टीचरला काय म्हणले बघा याच्यामध्ये व्ही काय म्हणले इथं व्ही एच, त्यानंतर काय म्हणते इथं ई, नेक्स्ट एच, नेक्स्ट एन एल झेड. ओके, आणि त्या सांकेतिक भाषेमध्ये स्टुडंट स्टुडंट स्टुडंटला काय म्हणणार हे आपल्याला इथं डिकोड करायचं आहे बघा. ओके, तर पहिल्यांदा आपण काय व्हायला ते बघूया, आपण चेक करूया याच्यामध्ये. राईट. बघा कसं सॉल्व्ह करायचं याच्यामध्ये. पहिल्यांदा तुम्हाला नंबर माहिती असणं महत्वाचं आहे. नंबर जर माहिती असतील तर तुमचा प्रॉब्लेम सुटणार नाही. टी बघा, टीचा नंबर किती आहे बघा इथं. टीचा नंबर आहे 20, ईचा नंबर आहे 5, एचा नंबर आहे 1, सीचा नंबर आहे 3, एचचा नंबर आहे 8, ईचा नंबर आहे 5 आणि आरचा नंबर किती आहे बघा इथं 18. राईट. आता इथं व्हीचा नंबर किती आहे बघा. व्हीचा नंबर आहे 22, एचचा नंबर किती आहे बघा इथं 8, ईचा नंबर आहे 5, परत एचचा नंबर आहे इथं 8. राईट. त्याच्यानंतर एनचा नंबर किती आहे बघा इथं. एनचा नंबर आहे 14, एलचा नंबर आहे 12 आणि झेडचा नंबर किती आहे बघा इथं 26. आता आपण 1 बाय 1 चेक करूया. बघा काय व्हायला इथं नंबरावरून तुम्हाला एकदम इझिली समजते की पहिल्यांदा काय व्हायला +2 व्हायला, +2. नंतर बघा काय व्हायला इथं +3, 5चा 8 झालं +3, 1चं 5 झालं म्हणजेच +4, 3चं 8 झालं म्हणजे इथं +5, म्हणजे +2, 3, 4, 5 इथं काय असणार आहे बघा +6. राईट. त्यानंतर बघा इथं +7 आणि +8, 18 आणि 8 किती बघा 26. आता +8. आता पुढे आपण बघूया इथं. इथं ह्यांचा नंबर लिहा. ह्याचा नंबर आहे 19, ह्याचा नंबर आहे 20, ह्याचा यूचा नंबर आहे 21, डीचा नंबर आहे 4, ह्याचा नंबर आहे 5 ईचा, एनचा नंबर आहे 14 आणि टीचा नंबर आहे 20. ओके, आपण त्यासारखंच करत जाऊया आणि तुमचं उत्तर येते बघा. ओके, एकदम सिंपल, कायच अवघड नाही. एका खाली एक लिहा, तुमचं उत्तर येते. पहिल्यांदा काय होते बघा +2 होते, +2, 19 आणि 2, 19 आणि 2 किती 21 आणि 21 वाला कुठला अक्षर असणार आहे तुमचं इथं यू असणार आहे बघा. त्यानंतर इथं +3, टीचा नंबर आहे 20, 20 आणि 3 किती 23 आणि 23 वाला कुठला अक्षर आहे बघा तुमचं इथं 23 वाला अक्षर आहे तुमचं डब्ल्यू. नंतर इथं 21, 21 + 4, 21 + 4 25 आणि 25 वाला कुठला अक्षर आहे तुमचं इथं वाय. त्यानंतर बघा +5, डी +5 म्हणजे 4 + 5 किती 9, 9चा अक्षर कुठलं आहे तुमचं इथं आय. नेक्स्ट बघा इथं 5, 5 आणि 6 कुठलं तुमचं 11 आणि बघा 11 वाला कुठलं आहे तुमचं इथं के अक्षर असणार आहे. त्यानंतर बघा इथं 7. ओके, 14 आणि 7 किती तुमचं इथं 21 आणि 21 वाला कुठला अक्षर आहे तुमचं इथं 21 वाला यू अक्षर आहे बघा. आणि त्यानंतर पुढचं 20, 20 आणि 8 किती बघा तुमचं 28, पण 28 घेताना काय घ्यायचं 26 पर्यंत तुमचं झेड, परत 27वा ए आणि 28वा कुठला येतं तुमचं इथं बी येते. म्हणजेच कुठला आन्सर येणार बघा तुमचं इथं UWYIKUB, UWYIKUB म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे बघा. ओके, त्यासाठी तुम्हाला डिकोड करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याच्या आधी तुम्हाला नंबर्स माहिती असणं. ओके, ते नंबर्स, ओके, ह्या जे काही अक्षर आहेत त्यांचे नंबर्स तुम्हाला माहिती असणं महत्वाचं आहे. कुठले किती नंबरचं अक्षर आहे ते. राईट. तरच तुमचं उत्तर बरोबर येऊ शकते. आता पुढचा, त्यानंतर बघा परत सांकेतिक भाषेत तुम्हाला दिलं याच्यामध्ये कसं आहे बघा. ओके, प्रत्येक क्वेश्चन वेगळं असू शकते, तेच लॉजिक प्रत्येकाला लागलं असं नाही. आता इथं बघा काय दिलं तुम्हाला बॅटल, काय ते म्हटलं बघा बॅटल, BATTEL बॅटल. त्याला काय म्हटलं बघा
टी ए बी टी ई असं असेल तर मेंटलला काय येतं? मेंटलला काय येणार? राईट. ओका कसं आहे? ओके. ही जी अक्षर आहेत जरा बघा, दिसते का तुम्हाला? बघा, ही अक्षर घेत आहेत का? बघा, राईट. आपण पहिल्यांदा नंबरिंग जर केलं ह्याला, 1 नंबर, 2, 3, 4, 5 आणि 6. बघा ह्याच्यामध्ये 1 नंबरचं, 3 नंबरचं आणि 5 नंबरचं म्हणजे जे काही विषम अक्षर आहेत ती इथे लिहिलेत का? बघा, विषम अक्षर 1, त्याच्यानंतर बघा इथं 3 आणि नंतर इथं तुमचं 5 विषम अक्षर ती इथे लिहिल्यात. आणि त्याच्यानंतर बघा जे काही सम आहेत, सम अक्षर बघा इथं 6, 4 आणि 2. ओके, 6, 4 आणि 2 ती कुठे लिहिल्यात? बघा इथे लिहिल्यात. हे 6, हे 4 नंबरचं आणि हे 2 नंबरचं. हे अक्षर पहिल्यांदा घेतलंय, नंतर हे 4 नंबरचं घेतलंय, नंतर 2 नंबरचं घेतलंय. तर हे असं लॉजिक आहे बघा. ओके, ह्या लॉजिक समजणं अत्यंत महत्वाचं आहे. ओके, आता आपण सेम लॉजिक त्या साईडला वापरूया. बघा कसं सॉल्व्ह करायचं याच्यामध्ये. परत नंबरिंग करूया आपण ह्याच्यामध्ये. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. पहिल्यांदा जे काही विषम आहेत ते आपण लिहून घेऊया. 1, 3, 5 वाले त्या साईडला. 1, 3, 5 म्हणजे काय येणार? बघा, एम एन आणि ए. एम एन ए. आणि त्याच्यानंतर बघा समवाले. ओके, पण पहिल्यांदा इकडचं शेवटचं वाला पहिल्यांदा. ओके, म्हणजेच एल पहिल्यांदा 6, नंतर टी आणि नंतर ई. एल टी एम एन ए. एल टी ई एम एन ए हे दिसतंय बघा. एल टी ई पर्याय क्रमांक 4 एम एन ए. ओके, हे लॉजिक समजणं अत्यंत महत्वाचं आहे. कसं किचकट आहे बघा. ओके, पण तुम्हाला ते सॉल्व्ह करता आलं पाहिजे. आता पुढचा क्वेश्चन. त्याच्यानंतर परत सांकेतिक भाषेचं बघा. ह्याच्यामध्ये एका सांकेतिक भाषेत 217 म्हणजे डू यू बेस्ट, डू युअर बेस्ट. 198 म्हणजे ऑल द बेस्ट आणि 481 म्हणजे ऑल पीपल बेस्ट. तर डू साठीचा अंक कोणता हे आपल्याला करायचं, डिकोड करायचं. आपण पहिल्यांदा आपण बघा लिहून घेऊया ते काय काय म्हणले ते. 1 नंबरला काय म्हणते बघा, डू युअर बेस्ट. डू युअर बेस्ट. डू युअर बेस्ट म्हणजेच काय म्हणते बघा, 217. 217. पुढचं काय म्हणते, ऑल द बेस्ट. दुसरं वाक्य, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट त्यासाठी काय 198 नंबर आहे. 198. 198. आणि पुढचं काय बघा, ऑल पीपल बेस्ट. नंबर 3, ऑल पीपल. ऑल पीपल बेस्ट हे तिसरं वाक्य. ह्यात काय म्हणते बघा, 841. 841. तर डू साठी काय येणार बघा. डू साठी डू कुठे दिसते बघा तुम्हाला? इथं दिसते. आणि डू कुठं आहे का? आणि डू कुठंच नाही. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट बेस्ट कुठं कुठं आहे बघा. त्याच्या बाजूचा आपण डिकोड करूया तरच तुमचं उत्तर येईल. कारण का डू कुठं दिसत नाही आपल्याला. ओके, याच्या बाजूला बेस्ट शब्द आहे बघा. बेस्ट इथं आहे, इथं आहे, इथं आहे. मग बेस्ट साठी काय बघा, अशा तिन्ही मध्ये कुठला अंक आहे बघा. इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे. म्हणजे बेस्ट साठी काय झालं तुमचं? इथं 1 अंक झाला. हे आपण डिकोड केलं. राईट. युवर शब्द कुठं आहे का बघा. युवर पण शब्द कुठंच नाही. राईट. म्हणजे राहिलं काय बघा इथं 2 किंवा 7. म्हणजे तुमच्या डू साठी काय येईल बघा, इथं एक तर 2 येईल किंवा 7 येईल. तुम्ही सांगू शकत नाही, काय सांगा, कारण का आपल्याला युवरचं कोड घावलेलं नाही. त्यामुळे 2 किंवा 7 ह्यातलं एक असणार आहे तुमचं उत्तर. ओके, इथं महत्वाचं आहे बघा. ओके, 2 येईल किंवा 7 येईल, पण तुम्ही फिक्स सांगू शकत नाही. पण फिक्स असणार की 2 किंवा 7 म्हणजे तुमचं पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर आहे बघा. ओके, अत्यंत महत्वाचं क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन तुम्हाला मेरिट मध्ये आणतात बघा. ओके, तर हे क्वेश्चन तुम्हाला आले पाहिजेत. आता पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर तुलना किंवा बैठक व्यवस्थेवरती हा क्वेश्चन आहे बघा. तुलना करतोय आपण, त्या तुलनेवरती क्वेश्चन आहे. रवीला राजपेक्षा जास्त गुण मिळाले, परंतु रमेशपेक्षा कमी गुण मिळाले. राकेश आणि रमेश यांना रुपेशपेक्षा कमी गुण आहेत, परंतु राकेश याला रमेशपेक्षा जास्त गुण आहेत. तर रमेशपेक्षा कमी गुण असणारे किती जण आहेत हे आपल्याला इथं काढायचं आहे बघा. पहिल्यांदा जे जे ते आपण लिहून घेऊया. आपण इथं लाईनचा वापर करूया म्हणजे तुमचं उत्तर येईल. बघा मी कसं करतो. रवीला राजपेक्षा जास्त गुण मिळाले. रवीला राजपेक्षा जास्त गुण मिळाले. ओके, रवी आणि राज. ओके, आपण लिहून घेऊया पहिल्यांदा. मी लाईनला आखत जातो. रवीला राजपेक्षा जास्त गुण मिळाले म्हणजे रवीला जास्त गुण मिळाले राजपेक्षा, हे आपण इथे दाखवलं. आता पुढे बघा काय म्हणते. परंतु रवीला राजपेक्षा जास्त गुण मिळाले, परंतु रमेशपेक्षा कमी गुण मिळाले. वरती रमेश घेऊया आपण. म्हणजे रमेशला ह्या दोघांपेक्षा जास्त गुण असणार, म्हणजे रमेशची लाईन थोडी वाढवली बघा. ओके, परंतु रमेशपेक्षा ह्या दोघांना कमी गुण मिळाले म्हणून रमेशला जास्त आपण केलं. राकेश आणि रमेश यांना रुपेशपेक्षा कमी गुण आहेत. राकेश आणि रमेश यांना रुपेशपेक्षा कमी गुण आहेत असं म्हणलंय बघा. आणि त्याच्या पुढचं वाक्य काय,
परंतु राकेशला रमेशपेक्षा जास्त गुण आहेत. ओके, राकेशला काय म्हणते ते पुढचं वाक्य महत्वाचं आहे. काय म्हणते, राकेशला रमेशपेक्षा जास्त गुण आहेत. म्हणजे राकेशला रमेशपेक्षा जास्त गुण आहेत, आपण ते दाखवलं बघा. थोडी त्याच्यापेक्षा लाईन जास्त दाखवली. आणि आधीचं वाक्य काय म्हणते, राकेश आणि रमेश यांना रुपेशपेक्षा कमी गुण आहेत. राकेश आणि रमेश यांना रुपेशपेक्षा कमी गुण आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त गुण कोण असणार आहेत बघा, रुपेशला असणार आहेत. आणि तुम्हाला काय विचारलंय, रमेशपेक्षा कमी गुण असणारे किती जण आहेत? रमेशपेक्षा कमी गुण असणारे किती जण आहेत बघा, 2 जण आहेत, रवी आणि राज. 2 म्हणजेच पर्याय क्रमांक आहे की नाही सांगा बघा. रमेशपेक्षा कमी गुण असणारे किती जण आहेत? तर रमेशपेक्षा कमी गुण असणारे फक्त 2 जण आहेत, रवी आणि राज. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे बघा. आहे का नाही, कायच अवघड नाही. तुम्ही लाईनचा वापर करा, 100% तुमचं इथे बरोबर येईल बघा. ओके, आता पुढचा क्वेश्चन. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचा क्वेश्चन आहे बघा, अत्यंत महत्वाचा हा पण क्वेश्चन आहे बघा. आपले क्वेश्चन एकदम टॉपचे आहेत. ओके, अजिबात अवघड म्हणजे सिंपल क्वेश्चन नाही त्याच्यामध्ये. लिहून घेऊया पहिल्यांदा, YACW, त्याच्यानंतर UE, त्यानंतर GS आणि इथं काही आपल्याला हे शोधायचं आहे बघा. ओके, आता बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला नंबर माहिती असणं महत्वाचं आहे बघा. याच्यामध्ये एचा नंबर किती आहे बघा, इथं एचा नंबर आहे 1, सीचा नंबर आहे इथं 3, त्याच्यानंतर बघा इथं ईचा नंबर किती आहे बघा इथं 5 आणि जीचा नंबर किती आहे बघा इथं 7. ओके, हे आपण घेतलं. त्यानंतर वायचा नंबर किती आहे, मी इथं खाली होतं 25. त्यानंतर डब्ल्यूचा नंबर किती आहे बघा इथं 23, डब्ल्यूचा नंबर आहे 23. यूचा नंबर किती आहे बघा इथं, यूचा नंबर आहे 21 आणि एसचा नंबर किती आहे बघा इथं 19. असं नंबर लिहून घेतलं. ओके, तुम्ही कसं पण लिहा, मी खाली वर खाली लिहिले थोडं म्हणजे समजण्यासाठी. आता बघा इथं बघा ए 2 नंबरला आहे आणि ह्यात कितीचा फरक आहे बघा, ह्यात +2. कितीचा गॅप आहे, +2. राईट. त्यानंतर ह्यात बघा कितीचा गॅप आहे, परत +2. 3 आणि 2 किती, 5. परत बघा कितीचा गॅप आहे इथं, 7. राईट. म्हणजेच परत काय असणार आहे बघा इथं तुमचं इथं, म्हणजे +2. 7 आणि 2 काय बघा 9. पण इथं बघा हे 2 नंबरला इथं, परत इथं 1 नंबरला, परत 2 नंबरला, 1 नंबरला, परत 2 नंबरला असणार आहे. आणि 7 आणि 2 किती, 9. आणि 9 वाला कुठला तुमचा आय अक्षर झालं बघा 2 नंबरला. आता इथं कुठले येते आपण चेक करूया. याच्यामध्ये इथं बघा 25 आहे, 25 - 2 23, 23 - 2 21, 21 - 2 19 आणि 19 - 2, 19 - 2 म्हणजे 17. आणि 17चं काय येते बघा तुमचं इथं QI. QI कुठे आहे बघा इथं, QI म्हणजेच पर्याय क्रमांक 3. बघा IQ पण आहे, QI हा महत्वाचं इथं, तरच तुमचं उत्तर बरोबर येणार आहे बघा. ओके, समजा कसं सॉल्व्ह करायचं बघा इथं, तरच तुमचं आन्सर आहे. वरती काय वाले +2 वाढत चालले, खाली +2 वजा होत चालले. पण बघा इथे 2 नंबरला आहे, 1 नंबरला, इथं परत 2 नंबरला, 1 नंबरला आणि परत मग इथं 2 नंबरला तुमचं वरचं आयचं अक्षर आलं पाहिजे, कारण का +2ची सिरीज आहे. आणि खालचं काय वाले बघा मायनस होत चालले, तर ते तुमचं बरोबर आलं पाहिजे. राईट. आता पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर. आता बघा इथं सहसंबंध, अॅनालॉजी अत्यंत सिंपल आहे, पण ती ओळखता आली पाहिजे. बघा काय म्हणते इथं, बी ला काय म्हणते बघा 9, तर एच ला काय, बघा बीचा नंबर किती आहे बघा इथं, बीचा नंबर आहे 2 आणि इथं 9 लिहिले, +1 करा म्हणजेच काय झालं बघा इथं 3 आणि त्याचा काय करा वर्ग करा, म्हणजेच 3चा वर्ग किती येते बघा तुमचा इथं 9 येते. तेच लिहिले का बघा. याचा नंबर किती आहे बघा 8, +1 करा आणि त्याचा वर्ग करा, म्हणजेच काय 9चा वर्ग आणि 9चा वर्ग किती बघा तुमचा इथे 81. पर्याय क्रमांक 4. ओके, म्हणजे जे अक्षर दिले त्याच्यामध्ये +1 करा त्याच्या नंबरमध्ये आणि त्याचा काय करा वर्ग करा, तुमचं उत्तर येते. ह्यासाठी तुम्हाला वर्ग पाठ असणं अत्यंत महत्वाचं आहे बघा. ओके, आता पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर. विसंगत घटक ओळखा, हे तर महत्वाचं आहे बघा. विसंगत घटक तुम्हाला ओळखता आला पाहिजे. पहिला सिरीज लिहून घेऊया आपण, ती काय काय 1 2 6 12, त्याच्यानंतर 20 30, त्याच्यानंतर आहे 42 आणि 56, 42 आणि 56 अशी सिरीज आहे. आपण चेक करत जाऊया ह्याच्यामध्ये बघा काय काय व्हायला बघा. ह्याच्यामध्ये आपण गॅप चेक करूया, कारण काय एकदम लय पण लांब नाही, जवळजवळ आपल्याला बघायला मिळते. राईट. इथं काय व्हायला बघा, विसंगत घटक ओळखायचं आपल्याला. +1 इथं बघा, +4 +6 +8 +10 +12 आणि प्लस बघा इथं तुमचं 14 आहे का नाही सांगा बघा. म्हणजे 12 आणि 14, 42 आणि 14 किती 56. म्हणजे बघा बरोबर तुम्हाला दिसते 4 6 8 10 12 14 2-2चा गॅप आहे. पण इथं बघा, इथं काहीतरी तुम्हाला चुकीचं वाटतंय का बघा. म्हणजेच काय बघा, इथं तुमचं काय पाहिजे तर काय आलं पाहिजे तर 0 पाहिजे होतं. ओके, म्हणजे तुमचं इथं 2चा गॅप राहिला असता. म्हणजे चुकीचं काय आहे बघा, हे चुकीचं आहे. म्हणजेच 1 हा चुकीचा आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आहे का नाही सांगा. ह्याच्यामुळे चुकायला, पण ह्याच्या बाकीचं बघा 4 6 8
10, 12 आणि 14 म्हणजे 2-2चा गॅप आहे. पण इथं 2चा गॅप तेवढा आलेला नाही. म्हणजे हे चुकीचं आहे. ह्याच्यामुळे चुका राहिली. इथं 0 पाहिजे होता. इथं जर 0 असता तर इथं काय आलं असतं, 2चा गॅप राहिला असता. म्हणजे 2, 4, 6 बरोबर प्रॉपर झाला असता. हे की नाही सांगा बघा. म्हणजे हे चुकीचं आहे. विसंगत घटक ओळखणं अत्यंत महत्वाचं बघा. पर्याय क्रमांक 1 हे झालं तुमचं इथं उत्तर. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा क्वेश्चन आहे. अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे बघा. आता डिकोडिंग कसं करायचं आहे बघा आपण ह्याचं. ओके. आता बघा ह्याच्यामध्ये दिले बघा जळगाव. जळगाव म्हणजे काय दिले तुम्हाला, हा नंबर दिलाय बघा. तर नंबरवर म्हणजे काय हे तुम्हाला डिकोड करायचं आहे. पहिल्यांदा आपण लिहून घेऊया पहिल्यांदा जळगाव. ओके, लिहून घेतले जळगाव. आता याचा नंबर बघा. ह्याच्यामध्ये काय काय दिले तुम्हाला इथं 11 दिले. त्याच्यानंतर आणि काय दिले बघा इथं 11, 3 लिहून घेऊया आपण. याच्यामध्ये 13. त्याच्यानंतर बघा काय 9 आहे. परत काय 2, परत 17 आणि परत बघा 15. राईट. आता आपण डिकोड करत जाऊया. तुम्हाला नंबर माहिती असणं महत्वाचं आहे बघा. जेचा नंबर किती आहे बघा इथे. जेचा नंबर आहे तुमचा 10. एचा नंबर किती आहे 1. एलचा नंबर किती आहे बघा 12. जेचा नंबर किती आहे बघा इथे 7. एचा नंबर किती आहे बघा इथे तुमचा 1. ओचा नंबर किती आहे 15 आणि एनचा नंबर किती आहे बघा इथं 14. राईट. हे सगळे आपण नंबर लिहून घेतले. आता आपण डिकोड करत जाऊया. इथं 10 इथं 11 लिहिले म्हणजेच काय बघा इथं +1 केले दिसते तुम्हाला. काय केले पहिल्यांदा +1 केले. इथं बघा 1च 3 झाले म्हणजेच काय केले बघा इथं +2 +1 +2. इथं बघा 12चं 13 लिहितोय म्हणजेच काय केलंय बघा इथं +1. इथं बघा 7चं 9 लिहितोय म्हणजे +2 म्हणजेच +1 +2 +1 +2 ही सिरीज आपल्याला इथं बघायला मिळते. इथं पण बघा +1 परत तुम्हाला बघायला मिळते +2 आणि परत काय येते बघा +1. राईट. सेम आपण इथं अप्लाय करूया. तुमचं उत्तर येते बघा. त्यासाठी तुम्हाला नंबर माहिती असणं महत्वाचं आहे. एनचा नंबर किती आहे बघा इथं. एनचा नंबर 14, एचा नंबर 1, परत 14, डीचा नंबर आहे 4, यूचा नंबर आहे 21, आरचा नंबर आहे 18, बीचा नंबर आहे 2, एचा नंबर आहे 1, परत आरचा नंबर आहे तुमचा 18. राईट. आपण आता +1 +2 करत जाऊया. +1 +2. ओके. एकदम सिंपल आहे. फक्त कन्सिस्टन्सी तुमची चेक करते. त्यासाठी तुम्ही हे बरोबर आलं पाहिजे. नाहीतर जरा चुकलं का तुमचं गेलं बघा. ओके. त्यामुळे कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. ओके. पहिल्यांदा +1 +2 +1 +2 +1 +2 +1 +2 परत +1. राईट. आता बघा 14 ने 1 किती बघा इथं लिहत जाऊया आपण. 14 ने 1 तुमचं 15. राईट. 1 आणि 2 किती 3. नेक्स्ट 14 ने 1 किती बघा तुमचं परत एकदा 15. 4 आणि 2 किती बघा 6. 4 आणि 2 6. 21 आणि 1 किती बघा परत 22. 18 आणि 2 किती तुमचं 20. नेक्स्ट बघा 2 आणि 1 किती तुमचं इथं 3. 1 आणि 2 किती परत 3 आणि 18 आणि 1 किती बघा तुमचं इथं 19. राईट. 15 कुठे दिसते बघा 15, 31, 56. ओके. 22 म्हणजेच इथे दिसते बघा. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे. ओके. अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे. अजिबात गडबड करायची नाही. नाहीतर चुकलं का गेलं बघा. ओके. कारण का तुम्हाला थोडं कन्फ्युजन करण्याचा प्रयत्न केला इथे एक्झामिनरनं. ओके. पण कन्फ्युजन न होता बरोबर प्रॉपरली लिहून घ्यायचं आणि ते डिकोड करणं महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला नंबर माहिती असणं अत्यंत महत्वाचं आहे बघा. ओके. अंकांचे नंबर्स. राईट. पुढचा क्वेश्चन त्याच्या. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा महत्वाचा क्वेश्चन आहे. कॅलेंडर या टॉपिकवरती पुढचा महत्वाचा क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये बघा आपण क्वेश्चन बघूया याच्यामध्ये काय आहे. सन 2023 मध्ये महाराष्ट्र दिन सोमवारी आला होता. महाराष्ट्र दिन सोमवारी आला होता. तर त्याच वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी आला असेल किंवा कोणत्या वारी आला होता हे आपल्याला काढायचं याच्यामध्ये. आता बघा महाराष्ट्र दिन कधी असतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. स्वातंत्र्य दिन कधी असतो तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. महाराष्ट्र दिन कधी असतो बघा 1 मे. 1 मे महाराष्ट्र दिन असतोय आणि तो कधी आलता म्हणते बघा सोमवारी आलेला. सोमवारी कधी होता बघा सोमवारी म्हणते. तर त्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन कधी होता. स्वातंत्र्य कधी असतो 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असतो. तो आपल्याला इथे काढायचा आहे बघा. आता बघा महत्वाचं इथं बघा आपण महिने. ओके. एक्स्ट्रा दिवस काढायचे. मे, जून, जुलै आणि ऑगस्ट. ओके. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहा. ऑगस्ट कुठपर्यंत जायचं तुम्हाला. ऑगस्ट 15 पर्यंत जायचंय. आता बघा मे महिना. मे महिन्यामध्ये किती दिवस असतात बघा 31 असतो. ओके. तुम्ही चेक करू शकता ह्याच्यामध्ये. वरती आला तर 31, खाली गेला तर 30. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मे महिना कितीचा असतो बघा 31चा. 31 मधनं 1 गेला. राहिले किती बघा 30. 30 राहिले. तुम्ही 30 घेऊ शकताय किंवा आणि कसं सॉल्व्ह करायचं तर तुम्ही 30च्या ऐवजी काय 30ला जर 7 भागलं तर एक्स्ट्रा दिवस किती बघा तुमच्या इथे येणार 2. तुम्ही 30 घेऊ शकता. 30 पण बरोबर येते. पण तुम्ही आणि जर सिंपल करणार असाल तर काय करू शकता बघा 30 म्हणजे एक्स्ट्रा दिवस किती 2. म्हणजे मेचे एक्स्ट्रा दिवस किती 2 घेतले. राईट. मे नंतर जून. जून महिना कितीचा आहे परत 30चा आहे. तुम्ही 30 घेऊ शकताय किंवा एक्स्ट्रा दिवस किती घ्या 30 म्हणजे 2 एक्स्ट्रा दिवस आहे का नाही सांगा बघा. त्याला 7 भागल्यानंतर जे उत्तर येईल ते तुम्ही एक्स्ट्रा दिवस घेऊ शकताय. मे, जून झाला जुलै. परत जुलै कितीचा आहे बघा 31चा आहे. मग 31 भागिले 7 म्हणजे एक्स्ट्रा दिवस किती बघा तुमच्या इथं 3. एक्स्ट्रा दिवस किती तुमच्या इथं 3. तुम्ही ते 30 31 घेतलं तरी चालते. पण एकदम सिंपल करण्यासाठी आपण ओके असं एकदम येते बघा तुमचं आहे की नाही. काहीच अवघड नाही याच्यामध्ये. आता एक्स्ट्रा दिवस मोजा तुमचं उत्तर येईल. 15 आणि 3 18, 20 आणि 2 22 आणि 22 भागिले 7 करा. 7 त्रिक 21. जी बाकी राहते ते एक्स्ट्रा दिवस. बाकी किती राहिले बघा तुमच्या इथं 1 राहिली ते एक्स्ट्रा दिवस म्हणजे सोमवार +1 म्हणजेच कुठला वार असणार आहे बघा तिथं
मंगळवार. म्हणजेच 15 ऑगस्टला कुठला वार असणार आहे? मंगळवार. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर आलं. काहीच अवघड नाही, एकदम सिंपल वेने तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. फक्त इथे एक्स्ट्रा दिवस काढणं अत्यंत महत्वाचं आहे बघा. ओके, समजलं सगळ्यांना? आता पुढचा. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचा एक्झाम्पल आहे बघा. हे घड्याळावरती एक्झाम्पल आहे. कसं सॉल्व्ह करायचं बघा याच्यामध्ये. सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11 वाजता बरोबर आलेले ते घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11 वाजता कोणती वेळ दाखवेल? राईट, हे 4 सेकंद पुढे जाते बघा. आता बघा कधी घड्याळ सेट केले आपण पहिल्यांदा बघा. सचिनचे काही घड्याळ ते सोमवारी सेट केले, सोमवारी 11 वाजता. ते शनिवारी 11ला कोणती वेळ दाखवायला आपल्याला काढायचं आहे. सोमवार नंतर बघा मंगळवार येते, नंतर बुधवार, नंतर गुरुवार, नंतर शुक्रवार आणि शनिवारी 11 वाजता कोणती वेळ दाखवल. आता बघा ह्याच्यामध्ये दिवस मोजूया आपण पहिल्यांदा. सोमवार ते मंगळवार 1, बुधवारी 2, गुरुवारी 3, शुक्रवारी 4 आणि शनिवारी 5. म्हणजे किती दिवस झाले बघा? 5 दिवस झाले. राईट, एका दिवसामध्ये किती तास असतील बघा? 24 तास. आणि प्रत्येक तासाला किती घड्याळ पुढे जाते बघा? 4 सेकंद पुढे जाते. पहिल्यांदा किती सेकंद पुढे गेला आपण काढूया. राईट, 5 चोक बघा 20, म्हणजे 20 गुणिले 24. गुणाकार आपण प्रॉपर करायचा आहे की नाही सांगा बघा. 5 चोक 20 आणि 20 गुणिले 24. 24 जुनी किती आला बघा तुमचं इथं? 48, म्हणजे 480 सेकंद. किती पुढे गेलं तुमचं घड्याळ बघा इथं? 480 सेकंदाने तुमचं घड्याळ पुढे गेले. राईट, आता किती मिनिटं पुढे गेला आपण काढूया याच्यामध्ये. किती मिनिटं पुढे गेलं बघा? 480 सेकंद म्हणजेच किती मिनिटं बघा? भागिले 60 करा, तुमचं उत्तर येते 6 1 6, 6 8 48. म्हणजे किती मिनिटं पुढे गेले बघा तुमचं? ते 8 मिनिटे पुढे गेले. 8 मिनिटे. मग किती वेळ दाखवला पाहिजे? 11 वाजून 8 मिनिटं. 11 वाजून 8 मिनिटं बघा. पर्याय क्रमांक 1 हे झालं तुमचं इथं उत्तर. आहे का नाही सांगा? कसं सॉल्व्ह करायचं? एकदम महत्वाचं आहे बघा. ओके, एकदम इझी. पण तुमचा अप्रोच कसा आहे तरच तुमचं बरोबर येणार, नाही तर तुम्ही चुकीचा अप्रोच वापरला तुमचं चुकू शकते बघा. ओके, पुढचा आता नेक्स्ट त्याच्यानंतर. दिलेल्या वर्तुळांच्या मांडणीमधील परस्पर संबंध शोधा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक संख्या निवडा. आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी काय करायचे? अचूक संख्या निवडायची. हे तुम्हाला दिले बघा. ओके, आता बघा इथं ह्या बाजूच्या ह्याच्यावरनं मधली संख्या आली, ती कशी आली ती आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा जरा ह्या संख्या बघितल्यानंतर तुम्हाला कसं समजतं? 36, इथं 25 आहे, 16 आणि 9. म्हणजे काय बघा? हे तुमच्या वर्ग संख्येत, हे काय तुमच्या वर्ग संख्येत. ह्याचं वर्गमूळ घेऊन बघूया आपण. 36चं वर्गमूळ किती बघा? 6. 25चं किती इथं? 5. राईट, 9चं किती बघा इथं? वर्गमूळ 3. आणि 16चं किती? 4. राईट, आता ह्यांची आपण काय करूया? एक बेरीज करून बघूया पहिल्यांदा. उद्या येते का उत्तर? 6 आणि 4 10 आणि 5 15 आणि 3 18 आणि इथं 9 आले बघा. मग ह्याला 2 न भागलं, 18 भागिले 2 म्हणजे किती आलं बघा? 9 आलं. चेक करूया आपण हे येते काय. इथं पण बघा, इथं काय काय बघा? सेम हे लॉजिक लावूया. ह्याचं वर्गमूळ 2, इथं 2, 4चं वर्गमूळ 2, परत सगळं 4 4 आहे म्हणजे 2 2 येणार. राईट, परत ह्यांची बेरीज करा. 2 चोक 8 आणि 8ला आपण 2 न भागा म्हणजे उत्तर किती आलं तुमचं? 4. म्हणजे करेक्ट आहे आपलं लॉजिक. सेम आपण ते लॉजिक इथं वापरूया बघा. इथं काय काय बघा तुमचं इथं? 49 म्हणजे किती? त्याचं वर्गमूळ 7. इथं बघा 10, 100 म्हणजे इथं 10. त्यानंतर 81 म्हणजे इथं तुमचं 9 आणि 64 म्हणजे तुमचं 8 येते. यांची बेरीज करा किती येते बघा. ओके, आता हे बघा 8 आणि 7 किती? 15. 15 आणि 10 किती तुमचं? 25. 25 आणि हे 9. 25 आणि 9 किती आलं तुमचं इथं? 34. 34 भागिले 2 करा. 34 भागिले 2 किती आलं तुमचं इथं? 17. म्हणजे 17 तुमचं उत्तर आहे बघा. ओके, म्हणजे 17 आलं पाहिजे. 17 कुठे दिसते बघा तुमचं? पर्याय क्रमांक 3 हे झालं तुमचं इथं उत्तर. आहे का नाही सांगा? असं तुम्ही सिंपल वेनं सॉल्व्ह करू शकताय. पण तुमचा अप्रोच कसा आहे? कसं सॉल्व्ह करायचं बघा. तुम्हाला वर्ग, त्याचं वर्गमूळ, घनमूळ वगैरे पाठ पाहिजे. ओके, तरच तुम्ही हे सोडवू शकता बघा. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा मित्रांनो. ओके, हा वेन आकृतीवरती क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणती वेन आकृती पुरुष, स्त्री आणि शिक्षक यांचे तंतोतंत संबंध स्पष्ट करते बघा. ओके, पुरुष, स्त्री आणि शिक्षक हे बघू नका. ह्या साईडला बघा. ओके, हे आपण ओके ह्या साईडला बघा. त्यातलं कुठलं? पुरुष, स्त्री आणि शिक्षक. बघा कोणत्या आकृती सांगू शकते? तर कोणत्या आकृती सांगू शकते? तर पर्याय क्रमांक 1. कारण का समजा हे पुरुष आहेत, हे स्त्री, आणि काही पुरुष काय आहेत? शिक्षक आहेत, काही स्त्रिया शिक्षक आहेत. म्हणजे पहिल्या आकृती तुमचं उत्तर आहे. इथं अजिबात चुकायचं नाही बघा. ओके, पुरुष, स्त्री आणि शिक्षक. तर पर्याय क्रमांक 1 हे तुमचं इथं उत्तर बरोबर असणार बघा. वेन आकृती. राईट, आता पुढचं. त्यानंतर बघा अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे बघा, हस्तांदोलनच्या रिलेटेड. एका पार्टीत 32 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील हे आपल्याला इथे काढायचं आहे. आणि हस्तांदोलनाचा फॉर्म्युला आहे बघा, तो पाठ करून ठेवा. ओके, हस्तांदोलन काय फॉर्म्युला इथं बघा? n वजा 1 भागिले काय बघा इथे तुमचं 2. आणि n कुठलं घ्यायचं? n किती दिले तुम्हाला? इथं दिले 32. ओके, n किती दिले? ते 32 ते घ्या, तुमचं उत्तर येते बघा. काय दिले तुमचं इथे? n 32, n वजा 1. 32 वजा 1 म्हणजे किती बघा तुमचं इथे? 31 भागिले काय करा तुमचं? 2 करा, उत्तर येते. बे के बे, बे के बे, त्यानंतर 1 उरला. बे सक्क
12 बेसिक 12 आणि 16 गुणिले 31 करा, तुमचं उत्तर येते 16 1 16, 16 6 हातच्याला 1, 16 3 48, 48 आणि 1 बघा किती तुमचं 49, म्हणजेच 496, 496 पर्याय क्रमांक 1 हे झालं तुमचं इथे उत्तर. हाय का नाही, एकदम सिंपल. n वजा 1 भागिले 2 करा, तुमचं उत्तर येते. जे यांची व्हॅल्यू असेल त्यात पुट करा, तुमचं उत्तर असणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम आहे बघा, आयएमपी प्रॉब्लेम आहे, अत्यंत महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे बघा. ओके, एक माकड 45 मीटर उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते. ते एका मिनिटाला 5 मीटर चढते आणि दुसऱ्या मिनिटाला 3 मीटर खाली घसरते. राईट, असे करता ते माकड किती मिनिटात त्या खांबाचे टोक गाठेल? कुठल्या मिनिटाला ते खांबाच्या टोकावर जाईल हे आपल्याला इथे काढायचं आहे बघा. एका मिनिटामध्ये 5 मीटर वर जाते, पण दुसऱ्या मिनिटाला 3 मीटर खाली घसरते. ओके, आणि आपल्याला हे काढायचं आहे. आता बघा त्यासाठी आपण जरा कन्स्ट्रक्शन करूया की कसं सॉल्व्ह करायचं ते. बघा समजा असं ते खांब आहे, खांब आहे. राईट, आता बघा ह्याची जे काय उंची टोटल 45 मीटर आहे बघा. किती उंची आहे ह्याची? 45 मीटर. 45 मीटर उंची आहे. आता माकडे काय करते, एका मिनिटाला काय करते 5 मीटर वर जाते आणि दुसऱ्या मिनिटाला 3 मिनिट, दुसऱ्या मिनिटाला काय होते 3 मीटर खाली घसरते. खाली घसरते म्हणजे 2 मिनिटाला 2 मीटरच वर जाते, म्हणजे 2 मिनिटाला किती वर जाते हो? 2 मीटरच वर जाते ते. राईट, तर तुम्हाला विचारलं की ते वरती टोक गाठायला किती? ओके, वरती गेलं म्हणजे तिथं खाली पडलं तर चालेल, काय प्रॉब्लेम नाही, तिथनं खाली घसरू दे, ते विषय नाही. पण वरती गेला का विषय संपला. मला सांगायचं का शेवटचं मिनिट असणार आहे ते एकदम काय जाणार बघा, किती जाणार बघा, 5 मीटर जाणार. कारण का एका मिनिटाला काय जाते 5 मीटर, पण शेवटच्या जे काही मिनिटाला काय करणार डायरेक्ट 5 मीटर जाऊ दे, पण तिथनं खाली घसरू दे, काय प्रॉब्लेम नाही. पण वरती 5 मीटर गेला का नाही सांगा बघा. म्हणजे शेवटच्या एका मिनिटाला किती जाणार आहे बघा, तो 5 मीटर जाणार आहे. 5 मीटर. राईट, आता राहिले किती बघा, इथं राहिले किती 40 मीटर. आता ह्या 40 मीटरला त्याला किती वेळ लागला समजलं का बघा तुम्हाला. ओके, टोटल 45 आहे, पण शेवटच्या मिनिटाला काय होणार, एका मिनिटातच तो 5 मीटर जाणार. तिथनं खाली घसरून दे, फक्त टोकाला जाईल आपल्याला. ओके, इथनं टोकाला गेला तर बास आहे, कारण इथनं खाली घसरला काय विषय नाही, पण टोकाला गेला का नाही सांगा बघा. म्हणजे शेवटच्या एका मिनिटाला तो 5 मीटर जाणार आहे. राईट, आता हे 40 मीटर आपण ते 5 कट केलं, राहिले किती बघा 40 मीटर. 40 मीटर जायला किती वेळ लागेल बघा मला सांगा. 2 मिनिटामध्ये 2 मीटर, तर मग 40 मीटर जायला किती मिनिट लागणार बघा, त्याला 40 मिनिट लागणार. कारण का 2 मिनिटाला 2 मीटर, तर 40 मिनिटाला 40 मीटर, 40 मिनिटाला 40 मीटर आणि हे एका मिनिटामध्ये, म्हणजेच बघा किती मिनिट लागणार, ती 40 आणि शेवटचा 1 मिनिट, म्हणजे किती मिनिट लागणार त्याला 41 आणि 41 मिनिटामध्ये ते बरोबर टोक गाठणार, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. ओके, अजिबात फसायचं नाही, एकदम महत्वाचा प्रॉब्लेम आहे बघा. ओके, हे तुम्हाला सॉल्व्ह आयएमपी करून ठेवा. ओके, हे तुम्हाला मेरिटसाठी क्वेश्चन आहे, तरी तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ओके, पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा सहसंबंधचा. आता ते कसं सॉल्व्ह करायचं बघा, याच्यामध्ये काय काय दिलं ते पण लिहून घेऊया. 12 म्हणजे किती बघा, इथं 156, 12 म्हणजे 156, तर 17 म्हणजे किती? 12 म्हणजे 156, तर 17 म्हणजे किती? बघा कसं सॉल्व्ह करायचं याच्यामध्ये. हे काय बघा, 12चा वर्ग प्लस 12 आहे का बघा. 12चा वर्ग किती बघा, 144, 144 प्लस 12 म्हणजे किती येते बघा तुमचं इथं 156, म्हणजेच 12चा वर्ग प्लस 12 सेम इथं असणार आहे बघा तुमचं इथं 17चा वर्ग प्लस 17, 17चा वर्ग प्लस 17, 17चा वर्ग किती आहे बघा 289 आणि 289 प्लस 17 करा, तुमचं उत्तर येते बघा. राईट, बघा ह्याच्यामध्ये 9 आणि 7 किती बघा 16, हातच्याला 1, 8 आणि 2 10, 10 शून्य हातच्याला 1 आणि किती आलं बघा 3, म्हणजे 306. 306 कुठे दिसते बघा, पर्याय क्रमांक 1 हे झालं तुमचं इथे उत्तर. आहे की नाही सांगा, काहीच अवघड नाही, सिंपल क्वेश्चन आहेत, फक्त हे अनालॉजी समजणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या बुद्धीमध्ये जे क्वेश्चन झालेले आहेत बघा. ओके, अत्यंत महत्वाचे क्वेश्चन आपण घेतलेले आहेत. ओके, टॉप लेवलचे जे तुम्हाला एक्झामला आलेले आहेत तेच क्वेश्चन आपण इथे घेतलेत. ओके, 100% तुम्हाला फायदा होणार. बघा कशा आहेत ते, जर तुम्हाला समजलं नाही तर मागं बॅक जाऊन परत एकदा बघा. ओके, तुम्हाला 100% त्याचा फायदा होणार. ओके, आणि तुमच्या मित्रांना पण हे शेअर करा. राईट.